पाठ 12वा. सर्वांसाठी अन्न. वनस्पतींपासून आपल्याला अन्न मिळतं आणि त्यासाठी शेतांमध्ये पिकाची पेरणी आणि बागांमध्ये फळ झाडांची लागवड केली जाते. ऋतुमानाप्रमाणे वर्षभरात शेतीचे 2 हंगाम असतात. पहिला हंगाम म्हणजे खरीप हंगाम, जून ते ऑक्टोबर पर्यंत. या वेळेला पावसाच्या पाण्याचा प्रत्यक्ष वापर होतो. दुसरा हंगाम म्हणजे रब्बी हंगाम. हा असतो ऑक्टोबर ते मार्च पर्यंत. यावेळी जमिनीत मुरलेलं पावसाचं पाणी, परतीचा मान्सून आणि पडणारं दव यांचा उपयोग होतो. याशिवाय मार्च ते जूनमध्ये सुद्धा काही पिकं घेतली जातात. त्यांना म्हणायचं उन्हाळी पिके. आपल्या शेतातलं पीक चांगलं वाढावं असं प्रत्येक शेतकऱ्याला वाटणारच की नाही. मग त्यासाठी कशाकशाची गरज असते? तर उत्तम जमीन, उत्तम बियाणं, खते, पाण्याची उपलब्धता. बरोबर? याशिवाय शेतकऱ्याला स्वतःला मशागतीची कामं सुद्धा करणं गरजेचं असतं आणि त्यानंतर शेतातील पिकांचं संरक्षण. एवढं सगळं करून मग हाती आलेलं जे धान्य असतं ते सुरक्षित साठवावं सुद्धा लागतं आणि ह्या सगळ्या प्रक्रिया खूप महत्त्वाच्या असतात. पारंपरिक शेती किंवा पूर्वापार पद्धतीनं शेती करताना बैलांनी ओढायचे नांगर, औत वापरत असत. शेतीला पाणी देण्यासाठी मोटेचा वापर होत असे. कापणी, मळणी ही कामं शेतकऱ्यांचे कुटुंबीय स्वतः करायचे किंवा बैलांच्या मदतीने. पण आता मात्र शेतकरी ही सगळी कामं यंत्रांच्या सहाय्याने करतो. शेतीमध्ये कितीतरी सुधारित तंत्रज्ञान आलंय. कुठलं आलंय माहितीये? पूर्वी एका हंगामात तयार झालेल्या पिकांच्या बी बियाणं सुरक्षित ठेवून ते पुढच्या हंगामात वापरणं अशी पद्धत होती. आता संशोधन करून जे सुधारित बियाणं तयार केलंय ते अधिक पीक देतात, किडीला बळी पडत नाहीत, कमी पाण्यात सुद्धा भरघोस पीक देतात. तुम्हाला माहीतच आहे की जर पिकाला योग्य वेळेला पुरेसं पाणी मिळालं तर पिकाची वाढ उत्तम होते. त्यासाठी नद्यावर धरणं बांधून आणि पावसाचं पाणी अडवून पाणीसाठा केला जातो. यामुळे काय होतं तर भूजल पातळी वाढते. पूर्वी पिकांना कसं पाणी देत होते? पाटानी पाणी द्यायचे. पण यातून वाहणाऱ्या पाण्यापैकी बरचसं पाणी जमिनीत तरी जिरून जायचं किंवा बाष्पीभवनाने नाहीसं व्हायचं. पण आता मात्र आधुनिक पद्धती म्हणजे ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन या पद्धती वापरतात. ठिबक सिंचनमध्ये छिद्र असलेल्या नलिका वापरतात. त्यामुळे पिकांच्या मुळापाशी आवश्यक तेवढंच पाणी ठिबकतं. तर तुषार सिंचनामध्ये लहान मोठ्या कारंज्यातून पिकांवर पाणी फवारलं जातं. याशिवाय खतं. जमिनीमध्ये वारंवार जर पिकं घेतली तर अर्थातच जमिनीची सुपीकता कमी होते. मग आपल्याला मातीमध्ये खतं मिसळून मातीची सुपीकता वाढवावी लागते. खतं असतात 2 प्रकारची. नैसर्गिक खतं ही निसर्गात उपलब्ध असलेल्या पालापाचोळा आणि शेण यांचा उपयोग करून मिळवतात. तर रासायनिक खतं म्हणजे कृत्रिम खतं. पूर्वापार शेती पद्धतीत शेणखत, लेंडी खत, हिरवळीचे खत, कंपोस्ट खत अशा नैसर्गिक खतांचा वापर केला जाईल. परंतु लवकर लवकर पीक यावं आणि खूप जोमाने वाढावं म्हणून शेतकरी जास्तीत जास्त रासायनिक खतं वापरायला लागले. पण आता त्यांच्या लक्षात यायला लागलंय की रासायनिक खतं वापरल्यामुळे आपल्याला काय तोटा होतो. रासायनिक खतांचा बेसुमार वापर झाल्यामुळे जादाची खतं जमिनीतच राहतात. त्यामुळे जमिनीची सुपीकता कमी होते आणि धान्य उत्पादन घटतं. इतकंच नाही तर शेतीसाठी पाणी आपण जास्त वापरलं तर जमिनी क्षारपड होतात आणि म्हणून पाणी आणि रासायनिक खतं दोघांचाही अतिवापर करता कामा नये. यानंतर पिकांचं संरक्षण. कीड पडली किंवा रोग पडला तर पिकांचं नुकसान होतं. म्हणून रोगजंतू मारणारी कीटकनाशकं पिकांवर फवारली जातात. हे सगळं करून झाल्यावर जे उत्पादन मिळतं त्याची आता साठवण करायची वेळ येते.
मग धान्य साठवण्यासाठी कोणत्या पद्धती वापरतात? तर शेतकरी हाती आलेलं धान्य उन्हात चांगलं कडकडीत वाळवतात आणि मग पोत्यात भरतात. मग ही पोती दुकानामध्ये किंवा गोदामांमध्ये साठवतात. या साठवलेल्या धान्याची नासाडी पुन्हा होऊ शकते. एकतर कीड, मुंगी, उंदीर, घुशी यामुळे होते, किंवा दमट आणि कोंदट जागी जर धान्य साठवलं तर त्याला बुरशी लागते आणि मग आपण ते खाऊ शकत नाही. मग काय करता येईल? तर किडा मुंगीचा उपद्रव होऊ नये म्हणून धान्य साठवण्याच्या जागी योग्य ती औषधं फवारतात. कधी कधी धान्य साठ्यात कडुनिंबाचा पाला घालतात, तर कधी संरक्षक औषधं घालतात. धान्याला बुरशी लागू नये म्हणून साठवण्याची जागा कोरडी ठेवतात. तिथे हवा खेळती राहील याची काळजी घेतात. मुलांनो, फक्त आपणच काही अन्नसाठा करतो असं नाही हं. आपल्या आसपासचे काही इतर सजीव म्हणजे मुंग्या या सुद्धा अन्नसाठा करतात. कीटक अन्न संचय करतात. मधमाशा फुलातून मिळालेला मध पोळ्यांमध्ये साठवून ठेवतात. त्यामुळे त्या त्या प्राण्यांना आवश्यकतेच्या वेळेला अन्न उपलब्ध होतं. खरं म्हणजे वनस्पती त्यांना लागणाऱ्या अन्नाची निर्मिती रोजच करत असतात. पण तरीही अन्नाचा साठा करणाऱ्या काही वनस्पती निसर्गात आहेत आणि त्या तुमच्या ओळखीच्या पण आहेत. कांदा, लसूण, बटाटे, आले हे कंद म्हणजे त्या वनस्पतींची खोडाचा भाग. रताळे, मुळा, गाजर, बीट ही त्या वनस्पतींची मुळं. या भागांमध्ये या वनस्पती अन्नसाठा करतात. भारतामध्ये सुधारित शेती तंत्रज्ञानामुळे आपल्या इतक्या वाढत्या लोकसंख्येला पुरून उरेल इतकं धान्य उत्पादन होतं आणि हे अतिरिक्त धान्य मोठमोठ्या गोदामात साठवलं जातं. एखाद्या वर्षी पूर आला, वादळ झालं, गारपीट झाली तर शेतीचं प्रचंड नुकसान होतं. अशा वेळेला ह्या गोदामातल्या अन्नधान्य साठ्याचा उपयोग होतो. आज आपला देश गरजेपेक्षा जास्त धान्य पिकवतो आणि ते परदेशामध्ये निर्यातही करतो. धान्य उत्पादनातील ही प्रचंड वाढ हरित क्रांती या नावाने ओळखली जाते. गहू आणि तांदळाच्या बियाणात सुधारणा घडवून आणून हरित क्रांती करण्याचं श्रेय कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर M.S. स्वामीनाथन यांच्याकडे आहे. प्रत्येकाला आवश्यक आणि पुरेसं अन्न मिळावं या हेतूनी अनेक देशांनी अन्नाची हमी देण्यासाठी कायदे केले आहेत. ते अन्न सुरक्षेचे कायदे म्हणून ओळखले जातात. यामुळे कुपोषण, उपासमार, भूकबळी या समस्यांचा सामना करता येतो. कृषी सहाय्यक उपक्रम या उपक्रमाद्वारे शेतकऱ्यांना शेतीचं आधुनिक तंत्रज्ञान, जलसिंचनाच्या सोयी, सुधारित बियाणं, कीटकनाशकांचा वापर, हवामानाचा अंदाज या सर्व प्रकारची माहिती दिली जाते. याशिवाय त्यांच्यासाठी ज्या शेती शाळा सुरू केल्यात त्यात शेतीविषयीचं नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांना पुरवलं जातं आणि या सगळ्यामुळे शेतकऱ्यांना भरघोस उत्पादन घेणं शक्य झालं.